अजिबात विरोध नाही। आज AI मुळे अनेक चांगल्या गोष्टी शक्य झाल्या आहेत आणि त्याचा समाजाला नक्कीच फायदा पण होत आहे। यापूर्वी पण ड्रोन टेक्नॉलॉजी आली तेव्हा शासनाने त्यावर बंदी आणली नाही। उलट ड्रोन रूल्स, रजिस्ट्रेशन, नो फ्लाय झोन्स आणि सेफ्टी गाईडलाईन्स तयार केल्या। म्हणजे टेक्नॉलॉजीचे स्वागत पण योग्य रूल्स सोबत। आज AI आधारित स्मार्ट ग्लासेस किंवा मेटा रेबॅन ग्लासेस बाजारात सहज उपलब्ध आहे। हे फक्त चष्मे नाहीत, यामध्ये कॅमेरा, मायक्रोफोन, AI असिस्टंट, लाईव्ह ट्रान्सलेशन, व्हॉइस कमांड, लाईव्ह स्ट्रीमिंग, फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग अशा अनेक सुविधा आहेत। याच अनेक फायदे पण आहे, जसं आपल्याला सर्वांना माहीत आहे ब्लाइंड आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांना मदत भेटणार, एमर्जन्सी सर्व्हिसेस, हेल्थ केअर, एज्युकेशन, टुरिझममध्ये पण हे सगळे जे आहे ते योग्यतामध्ये उपयोग केलं तर चांगलं एक बाब आहे। तरीही दुसऱ्या बाजूची तितकीच गंभीर आहे। हे म्हणजे स्मार्ट ग्लासेस जेव्हा ते वापरतात ते एक साधारण ग्लासेस आणि गॉगल्स सारखं दिसतं, पण त्यावरील आपले सिक्युरिटी गार्ड्स, आपले पोलीस किंवा इतर जे लोक आहेत त्यांना माहीतच पडत नाही की ते एक AI स्मार्ट ग्लासेस किंवा एक रिकॉर्डिंग ग्लासेस पण आहे। त्यावरील जे रिकॉर्डिंग LED लाईट असते ते थर्ड पार्टी मॉडिफिकेशन करून ते पण डिसेबल करण्याची आता एक तरतूद नवीन आली आहे। म्हणून गुप्त रेकॉर्डिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे फक्त प्रायव्हसीचा विषय नाही, नॅशनल सिक्युरिटीचा पण विषय आहे। जर अशी ग्लासेस मंत्रालय, गव्हर्नमेंट ऑफिस, पोलीस स्टेशन्स, कोर्ट्स, प्रिझन्स, डिफेन्स इन्स्टॉलेशन्स, एअरपोर्ट्स, रेल्वे कंट्रोल रूम्स, हॉस्पिटल्स, ICU, ऑपरेशन थिएटर, स्कूल्स, कॉलेजेस, एग्जाम सेंटर्स, बँक्स, सॅलॉन्स, ब्युटी पार्लर्स, ट्रायल रूम्स, चिल्ड्रन्स इन्स्टिट्यूशन्स, वुमेन्स हॉस्टेल, इथे केवळ प्रायव्हसीचा प्रश्न नाही, हे कॉन्फिडेन्शियल मीटिंग्स, ऑफिशियल डॉक्युमेंट्स, पेशंट्स प्रायव्हसी, वुमेन्स सेफ्टी, चिल्ड्रन सेफ्टी आणि नॅशनल सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे। आजचे AI क्लासेस जे आहे उद्या आणखी पॉवरफुल होणार आहे। फेशियल रेकग्निशन, ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन, रिअल टाइम ट्रान्सलेशन, AI सर्च हे सर्व आणखी प्रगत होणार आहे। म्हणून रूल्स उद्या नाही, आज आपल्याला हवे आहे, आज तयार करावे लागणारच। युरोपमध्ये AI ॲक्ट आणि GDPR सारखे नियम आहे। आणखी देशांमध्ये प्रायव्हसी आणि फेशियल रेकग्निशनचा नियम आहे। भारतातही ड्रोनसाठी रूल्स आहेत। AI ग्लाससाठीही स्पष्ट पॉलिसी आवश्यक आहे। माझ्या मंत्री महोदयांकडे काही स्पेसिफिक प्रश्न आहे। एक, महाराष्ट्र शासन AI ग्लासेससाठी स्वतंत्र पॉलिसी आणणार आहे का? संवेदनशील ठिकाणी नो स्मार्ट वेअरेबल झोन्स घोषित करणार आहे का? पोलीस, हॉस्पिटल, स्कूल्स आणि गव्हर्नमेंट ऑफिससाठी SOP जारी करणार आहे का? वुमेन, चिल्ड्रन अँड सिटीजन प्रायव्हसीसाठी काही स्ट्रॅटेजी तयार केली जात आहे का? डेटा कुठे स्टोअर होता आणि त्यावर गैरव्यवहार टाळण्यासाठी कोणते रूल्स तयार करण्यात येणार आहे? पोलीस आणि सायबर सेलला विशेष ट्रेनिंग दिली जाणार आहे का? आणि पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन राबविण्यात येणार आहे का? चला, मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सन्माननीय सदस्य सना मलिकांनी लक्ष वेधलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की AIचा वापर आता आपण सगळ्याच बाबींमध्ये आपण करतोय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा अर्थातच जास्तीत जास्त प्रमाणात करून कुठलीही प्रोसिजर सिम्प्लिफाय करणं हा त्याच्या मागचा एक हेतू असतो। परंतु त्याचा नक्कीच गैरवापर देखील होऊ शकतं। ह्या अशा घटना देखील राज्यामध्ये आणि अन्य ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहेत। एकंदरीत ज्या स्पेसिफिक स्मार्ट ग्लासेसचा सन्माननीय सदस्यांनी इथे उल्लेख केला आहे, मी देखील स्वतः ते पाहिलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या ग्लासेसमध्ये AIचा वापर करून अतिशय सोप्यारित्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, ऑडिओ रेकॉर्डिंग करणं आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण डेटा खरं तर प्रायव्हेटली रेकॉर्ड करून हा डेटा देखील तिथे सिक्युअर आहे की नाही ह्याची देखील खात्री नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या लक्षवेधीच्या निमित्ताने एवढं सांगेन की शेवटी रेकॉर्ड केल्याच्या नंतर जर का एखाद्याच्या वैयक्तिक जर का आयुष्यामध्ये तुम्ही जर का बाधा आणत असाल किंवा वैयक्तिक हक्कावर तुम्ही जर का बाधा आणत असाल तर त्याच्याकरता कायदे आहेत।
आणि त्याच्या संरक्षणाकरिता कायद्याची तरतूद आहे. परंतु AI चा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कशा पद्धतीने नाही केला पाहिजे ह्याची मला वाटतं कुठेतरी क्लॅरिटी असणं आवश्यक आहे, किंवा AI चा वापरमध्ये किती लिमिटेशन असलं पाहिजे ह्याचं क्लॅरिफिकेशन असणं आवश्यक आहे. आणि जसं सामान्य सदस्यांनी सांगितलं आहे की AI चा उपयोग, ह्या ग्लासेसचा उपयोग आता सरकार अंधे व्यक्ती असेल आणि त्याने कधी चष्मे घातले तर त्याला अतिशय त्याचा चांगला वापर होऊ शकतो आणि त्याला जरी विजन नसतं तरी सुद्धा अप्रत्यक्षपणे त्याला ते विजन मिळू शकतं. तर चांगला उपयोग देखील आहे, परंतु ह्याच्यामध्ये थोडी क्लॅरिटी असणं आवश्यक आहे किंवा ह्याला कायद्याचा आधार असणं हे आवश्यक आहे. म्हणून AI च्या वापराकरिता एक 2-3 निर्णय हे आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये एकंदरीत शेवटी ही पॉलिसी किंवा हा निर्णय घेणं हे केंद्र सरकारकडनं देखील अपेक्षित आहे. कायदा फक्त तो आपण तयार करून चालणार नाही. मला वाटतं अध्यक्षमध्ये याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की आता AI चा वापर करण्यासाठी आपण SOPs तयार करतोय, परंतु ह्या SOPs तयार करण्याकरिता AI च्या तंत्रज्ञानामध्ये एक्सपर्ट असलेल्यांची एक समिती ही गठीत केली जाईल आणि समितीच्या अहवालानुसार आपण AI चा वापरावरच्या SOPs ह्या तयार केल्या जातील. दुसरं 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सामान्य सदस्यांनी इथे मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पब्लिक स्पेसमध्ये ह्या ग्लासेसचा वापर करून किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्स असू द्या किंवा काही संवेदनशील क्षेत्र आहेत त्या ठिकाणी अशा ग्लासेसचा जर का वापर झाला तर नक्कीच देशाच्या किंवा राज्याच्या सुरक्षिततेवरती तिकडे ते गदा येऊ शकते. म्हणून त्या अनुषंगाने देखील अशा ठिकाणी जी तिकडे सुरक्षा व्यवस्था आहे ते सुरक्षा व्यवस्था ज्या अधिकाऱ्यांकडे आहे त्यांना याबाबतीत ट्रेन देखील केलं जाईल की अशा पद्धतीचा AI चा वापर होऊन आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्या बाबतीत देखील त्यांना आपण ट्रेन देखील आपण तिथे करू. एकंदरीत हे 2 निर्णय हे महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आणि मला वाटतं शेवटी टेक्नॉलॉजी ही दिवसेंदिवस बदलते आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत आपल्याला माहिती आहे की शेवटी AI अशी गोष्ट आहे की डेली त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स आहेत आणि डेली त्याच्यामध्ये नवीन त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण वेगळं तंत्रज्ञान ते पुढे येताना दिसतंय. म्हणून पहिल्यांदा ह्याच्या वापरावरती SOPs होणं आवश्यक आहे. त्यासाठी समिती गठीत केली जाईल. चला आदित्य. अध्यक्ष महोदय धन्यवाद. खरं तर AIचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चा सुरू आहे. मला आठवतं नागपूरमध्ये देखील ही चर्चा सुरू होत असताना त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की AI साठी पॉलिसी ही केंद्र सरकार बनवत आहे आणि ती पॉलिसी झाल्यानंतर आणि हे सगळे गाईडलाईन झाले